आम्ही आता कलकत्ता सोडून उडीसाला आले आहोत. उडीसा म्हणजे भुवनेश्वरमध्ये. भुवनेश्वर ही उडीसाची राजधानी असून आम्ही आता लिंगदर्शन चाललो आहोत. मावशी आमच्या सोबत आहे रोजनची आणि मी. मावशी हातकर. तर आता मी काय त्यांना चला का आणि पुढचं काय असेल ते सांगतो. चला. हे पहा आपले मंदिर आहे आणि इकडचं सरळ रस्ता जाऊन पूर्ण राईटला आहे ना लिंगदर्शन आपल्याला होणार आहे. खूप चांगलं मंदिर आहे. हे पूर्ण धर्मशाला आहे इथली. ही पूर्ण धर्मशाला. सकाळी आमचं काही काम झालं नाही इथे. आम्ही पुढे गेलो तर पाणीच नव्हता. मावशी हे घालन त्यांची आपल्या डोक्याला जाती एरिया. अरे धावतान निश्चित धावतान. काय करणार. मावशीने आमची पण किती 25 झाले आंघोळीची. आम्ही पण शेवटी आंघोळ केली आणि मावशीने पण शेवटीच आंघोळ केली. बघा देवाची किती साक्षी आहे. आपण एकत्र चाललो काल पण एकत्र गेलेलो आज पण एकत्र चाललो. जेव्हा काय सांगितलं तुला तुझ्या मनाला काय सांगितलं का तू आधी तर थांब पोराई बाईची वाक्य लागेल का तुझी. लिंगराज मंदिर किती भारी आहे. हे आहे लिंगराज मंदिर. सगळी फिरले वाटतं तू. मस्त दर्शन घेऊ आपण. हा आमच्या गावांच्या कुटुंबांचे होते ना. कोण गाव होता ना. हा का. मैं खाइस ना जाके अंदर नहीं जाएगा. इधर रवि हाथ धो लो इधर. शैक्षणिक सहल आलेली आहे उडीसामध्ये. लहान मुलं बघा सहल आहे सहल. आमचं राष्ट्रीय मोठा आहे माहिती आहे ना. रोजनचा कसला मोठा आहे तो. जातानाच तर ना मग जातानाच रंजन आलं नाही का तर. काय झालं माहिती आहे आम्हाला मोबाईल आतमध्ये घेऊन दिलं नाही ना. त्यांनी मुलं आम्ही बरं मोबाईल इथे ठेवलं काउंटरला. आता तुम्हाला मंदिराचं दर्शन. मंदिर एवढा सुंदर होता. मंदिर एवढा सुंदर किती भारी. जुना आहे तो पुरातन काळातला. हो ना. ठीक आहे चालेल. नंतरचं काय असं असेल तर तुम्हाला सांगतो सर्व. तुम्ही बरं आहे ना सर. भात आहे ना चिकट आहे ना. घुगरे असलं कसं चावायला लागते ना आपल्याला. ते पोटाला नको शिजत नाही. मग आता कुठं जायचं. आता आपल्याला भुवनेश्वर आपण आहेत. आता भुवनेश्वरमध्ये कोणार्क मंदिर आहे ना सूर्यदेवाचा. तिथे जायचं आपल्याला. काल त्या दिवशी तर आपला काल मंदिरात जायला लागत होतो आपण तेव्हा. त्या मंदिरात जायला लागत होतो सकाळी पहिला. आणि येशील का तू मंदिरात का नाही बशीन गाडी. ते विचारायला बरं ना पहिले तसं थांबायला आम्हाला तुला. तुम्ही कसं लास्टला बसता ना. मग तुम्ही कुठं आम्ही कुठं. तर आपण आता पोहोचलेलो आहेत नमस्कार. सूर्य मंदिर ना. कुठल्या कोणार्कला सूर्य मंदिर आहे ना. सूर्य टेम्पल त्यांचं तिथे झालं. आम्ही दर्शनाला जातो सर्व. तयार होते. आमचे डॅशिंग मावशी अजून उतरलेले आहे. काय भरोसा नाही झोपले असेल ती. तिथून रस्ता आहे सूर्य मंदिरात जायला. चला या इथून चला.
हां चला आपण तर आपण आता 50 रुपयाचा तिकीट काढला आहे. हे पहा मंदिर कोणार्क मंदिर अशा विषय नाही. आज सकाळचं सुरू आहे. आपण जो सकाळी नमस्कार करतो तो हा सूर्य देव. आपल्याला दुपारी हा सूर्य मिळतो आपण नमस्कार करतो. मध्यम म्हणजे दुपारी. तसेच संध्याकाळच्या वेळेस सूर्याचं रूप असं असतं. याचं कोणार्क मंदिराचं अरुण स्तंभाची कलाकृती आहे.